वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजचा दिवस स्पेशल आहे. आज आहे 12 एप्रिल आणि हा व्लॉग 2-3 दिवसांनी येईल. जेव्हा येईल तुम्ही नक्की बघा पूर्ण व्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे बिकॉज आज माझ्या डॅडींचा बर्थडे आहे. सो माझ्या डॅडींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कॉमेंटमध्ये तुम्ही पण छान छान शुभेच्छा द्या. माझ्या डॅडी इज नाव 55 गाईज. आय कॅन्ट बिलीव्ह. खूप फटाफट दिवस चाललेत आणि डॅडींचं आता 55 ही इज क्रॉसिंग 55 नाव. सो वी आर मोर एक्सायटेड अँड वी आर मोर हॅपी. डॅडी घरात एकटे मेल आहेत आणि आम्ही तिघी फिमेल आहेत, मी, दीदी आणि मम्मा. सो माझे डॅडी खूप सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट सिस्टम आहेत आमच्या तिघींचे. आणि आमचा बँक बॅलन्स मेन म्हणजे मनी प्लांट आहेत आमचा. सो हा एक पार्ट ऑफ जोक झाला. सो तुम्ही डॅडींना छान छान विशेस द्या. आता छोटंसं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतो. ॲक्च्युली मला सरप्राईज गिफ्ट करायचं होतं पण डॅडींना काही असं आवडतच नाही. छोटंसं म्हणजे डॅडी तुम्हाला तर ऑब्वियस माहिती आहे ना की घरातले सगळे वडील कसे असतात, काहीच आवडत नाही करायला वगैरे. पण तरीही आम्ही मेमरी म्हणून छोटंसं दरवर्षी बर्थडे सेलिब्रेट करतो. सो मी केक वगैरे घेऊन आले आणि सेलिब्रेशन करण्यासाठी आता डेकोरेशन सुरू आहे बाहेर. मम्मा आणि दीदी करते. जर मला शूट करता आलं तर मी नक्की करेल आणि मी आता पटपट तयार होते. सो चलो. सो ॲज युजल दोघीजणी लागल्या तिथे डेकोरेशन करण्यामध्ये. तुम्ही इथे बघू शकता. आमची मशीन मिळत नाही आहे बलून फुगवायची म्हणून हा कारभार सुरू आहे इथे, कार्यक्रम सुरू आहे हा. सो हे छोटूसं फायनल डेकोरेशन आहे, तुम्ही इथे बघू शकतात. अँड गाईज ॲज युजल पडलेलं आहे. सो इथे स्कॅम झाला आहे आमचा बिकॉज डबल टेपमुळे ह्या चिटकत पण नाही आहे. सो आता असं काहीतरी करते. हां छान वाटते हे असं. पण बड्डे कोणाचा आणि तयार कोणाला व्हायला वाटतंय? हो का? मग तुझ्या बड्डेचं कोणी केलं? गाईज हिचा आउटफिट बघा तुम्ही. ही अशी रॅपर वाटते का? बँगर टाईप वाटते तुम्हाला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी, हॅपी बर्थडे टू यू. तू काढ ना फोटो, मी व्हिडिओ ब्लॉगमध्ये घेते. सो गाईज आम्ही आलो आहे BARC कॉलनीमध्ये. तिकडे तुम्ही जर मागचा व्लॉग बघितला असेल जो रिसेंटली मी पोस्ट केला आहे त्या व्लॉग. एक मिनिट आर्या, मी व्लॉग काढते ना, थांब ना, थोडं शूट करू दे ना. माझ्यासोबत आर्या पण आहे. से हाय आर्या. सो आम्ही आलो आहे साक्षीच्या घरी. जे मागचा जो व्लॉग मी टाकला होता दिशा दीदीच्या बर्थडेचा, त्या व्लॉगमध्ये साक्षी होती. तिच्या घरी आलो आहे आम्ही. कस्तुरी दीदी आणि ती पण आली. ती आम्हाला रिसीव्ह करायला आली आहे कारण विदाऊट एंट्री अलाव नाही आहे इकडे. खूप हा काय बोलतात, काय एरिया आहे हा? प्रोहिबिटेड एरिया आहे हा. म्हणून ह्या एरियामध्ये रिलेटिव्स जर कोणी असतील त्यांचे किंवा कोणी फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड्स वगैरे तरच. ती स्वतः आम्हाला रिसीव्ह करायला आली ती गेटजवळ कारण की अलाव नाही कोणा, डायरेक्ट एंट्री नाही आहे. सगळं एंट्री वगैरे करून खूप स्ट्रिक्ट आहे आणि एवढं छान परिसर आहे ना इकडे. मी तुम्हाला सगळं दाखवते आणि साक्षीची मजा पण आपण बघूया. आर्याला ती फर्स्ट टाईम भेटणार आहे. आर्या तू खास साक्षीसाठी चालली आहेस ना तिच्या घरी? ती कालच आम्हाला बोलली होती की दीदी साक्षी दीदीच्या घरी चल ना. आम्ही म्हटलं की आज संडे पण आहे तर चला जाऊया मग हिला घेऊन. मग आम्ही निघालो साक्षीच्या घरी, आय मीन कस्तुरी दीदीच्या पण घरी. सो मी, दीदी आणि आर्या अशा प्रकारे आम्ही तिघीजणी चाललो आहे. सो एक्सायटेड आहे आणि ऊन खूप जास्त आहे आणि तहान इतकी लागली. आता घरी तिच्या जातो, मस्तपैकी पाणी वगैरे पितो, आराम करतो आणि मजा मस्ती करू मग आपण. सो आर्या कसं वाटतंय तुला? काहीतरी बोल. छान वाटतंय तिला. सो चला. सो गाईज तुम्ही इथे बघू शकतात हा BARCचा परिसर आहे. किती सुंदर आहे, झाडी झुडपं वगैरे सगळं छान आहे. आणि ही बघा कस्तुरी दीदी आम्हाला रिसीव्ह करायला आली आहे. आर्या सो इथून असं स्ट्रेट
जे हे जो रस्ता जातो ना हा स्ट्रेट, म्हणजे मी तुम्हाला झूम करून दाखवते. इथून कंपनी आहे BARCची, जर तुम्ही ऐकलं असेल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज गूगल करा आणि बघा काय आहे हे नेमकं. सो गाइज हम लोग ने एंट्री कर चुके हैं बिल्डिंग के अंदर. तुम लोग देख सकते हैं ऐसा सब सिस्टम है इधर. ऐसे गेट है, कुत्ते बित्ते नहीं आएंगे इसीलिए ऐसा गेट लगा है इधर. अभी हम लोग जा रहे ऊपर. साक्षीचं रिॲक्शन घेऊया आपण. लेट्स गो गाईज. येस, चला चला चला. आली आली साक्षीचा आवाज आला. साक्षी आली आली. हाय 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 साक्षी, कशी आहे? बघ आर्याला भेट ना आर्याला. आर्या बाय बाय. गाईज आर्या आता गेली खेळायला खाली. डॉगाला बघ, बापरे. ती मस्त एन्जॉय करते साक्षी आणि आर्या. आर्या सांभाळ हा. सो गाइज हम लोग आए अभी नीचे खेलने के लिए और आर्या देखो कितना एंजॉय कर रही है. यस आर्या, यू आर एन्जॉइंग. आर्या प्लीज टेल मी, यू आर एन्जॉइंग. येस. सो असा काहीतरी परिसर आहे ह्यांच्या घराबाहेर आणि इथे खूप मजा येते. मी सेल्फी कॅमेरामधून तुमच्याशी गप्पा मारते थोडं. चला गाईज, तुम्हाला मी जसं की दाखवलं इथे आमच्या पाठीमागे मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि क्रिकेट खेळता बॉल जो तिकडून आला ना लांबून तो डिरेक्ट साक्षीच्या पाठीवर. बरं झालं आर्याला नाही लागलं. इतक्या जोरात लागलं ना. थांबा आता आम्ही सीसॉ खेळतोय. मैं बैठी हूँ सीसॉ में. आम्ही सीसॉ खेळतोय, तुम्ही बघू शकतात. आम्ही सीसॉ खेळतोय. पाडू तुला पाडू. थांबा मी उतरते. सो आर्या इथं मस्त एन्जॉय करते सीसॉ. बस झालं आता, ते नाही खेळायचं तुला. त्या राईडला काय बोलतात गाईज, आय डोंट नो. चला लहानपणी आम्ही हां घसरगुंडी खेळायला जाऊया. आणि आर्या इथं स्विंग करते. आर्या जा घसरगुंडी खेळायला. मग मी जाऊ का घसरगुंडी खेळायला? सो गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. हे तुम्ही इथे बघतायत हे होल, हे असे होल आहेत ना ह्या ग्राउंडवर. खूप सारे होल्स आहेत आणि आर्या बोलतीये ते त्याच्यात साप आहे आणि ती पळून आली. आर्या साप आहे इकडे बघ, साप आहे त्याच्यामध्ये. जा झेरचे खेकडे काय पण बोलते, झेरचे खेकडे बिकडे. नको काढू माझा व्हिडिओ, तू जा सीसॉ खेळ जा, मी तुझा व्हिडिओ काढते थांब. सो गाईस चलो, तिचे व्हिडिओज थोडे शूट करते मी मॅडमचे. सो चला आता ती सीसॉ खेळायला आली आहे, तुम्ही इथे बघू शकता. चढतीये ती मागे. जा मज्जा येते, जा जा मी तुला पकडते. जा गो गो, यू कॅन डू आर्या, गो गो फास्ट आर्या. वाई आर यू स्कैर्ड? नहीं नहीं कुछ नहीं होता, जाओ जल्दी जाओ, चलो भागो. कॉन्फिडेंस कब दिखाओगे आप? गो फास्ट, नो प्रॉब्लम, गो. वेअर युअर सॅन्डल्स अँड गो. सो तिने कॉन्फिडन्सने आता चढायला सुरुवात केली, तुम्ही इथे बघू शकतात. चल या हळूहळू ये, काही प्रॉब्लेम नाही. ये बापरे साक्षी पाडशील. अरे ये खाली ये, खाली ये. अरे ये खाली ये, लवकर ये, लवकर ये. सरक ना पटकन, घसर खाली. घसरगुंडी कशाला बोलतात? ते घसरतच नाहीये, तसं घसरायचं. घसरत नाहीये ती बोलतीये.
तिने जबरदस्तीने घसरत आली आहे ती. पॅन्ट बघू दे. वाव, शी 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 शी. वाव, या पॅन्ट इज लुकिंग गुड. डर्टी झाली आहे पॅन्ट, डर्टी. डोंट गो आर्या, डोंट गो. चल चल चल, डोंट गो देर. नको नको नको, खाली उतर. ऐक माझं, त्याच्यात ना त्याच्यावर घाण आहे तुझी ना, कपडे खराब होत आहेत. तुझं ते स्विंग कर, सीसॉ खेळ जा. सो इथे साक्षी आणि आर्या मस्त रमले आहेत आणि मी पण खाली आले. असं मला वाटतं की मी क्रिकेट खेळावं, बट ठीक आहे, हरकत नाही. दुखतंय तुला लागलेलं? पडली मम्मा काय? रॅन्डम व्हिडिओ विथ हर. तुझं केस असा वर का गेलाय? काय आणलंय? काय आणलंय अबे ते? साक्षी दाखव. ओ तुला पण ओके, साक्षी किती खुश झाली. सरप्राईज गिफ्ट. मला केक पाहिजे होती. सो गाईज, आम्ही थोडेफार रील शूट केलेत आर्याचे. स्वॅग दाखव, स्वॅग. तिला स्वॅग नाही माहिती, असं काय या या. तिचा असंच स्वॅग असतो, एक बोट इकडून आणि एक बोट इकडून असं. ओव्हर. सो थोडेफार रील्स शॉर्ट मला थोडेफार मी रील्स शूट केले आर्याचे इथे. तिला रील्सचं ना सध्या यड खूप लागलं आहे आणि फार बरं वाटतं इथे, छान. हे बघा, कमरेवर बसली है. डायरेक्ट कमर के ऊपर जाके बैठी अभी वो झोका खेलने जा रही है. झोका, सो झूला खेलने जा रही है. सॉरी, झूला. वो कभी कभी हो जाता है, वो कभी कभी इंग्लिश हिंदी मिक्स हो जाता है, मराठी मिक्स हो जाता है, तो गाइस थोड़ा समझ के लीजिए. बाय द वे, मैंने बहुत व्लॉग्स में ऐसे बोला भी है कि आई विल टॉक इन इंग्लिश, मराठी, इंग्लिश, इन ऑल 3 लँग्वेज आई विल स्पीक. सो इन केस जर कोणाला मराठीचा प्रॉब्लेम असेल, समजत नसेल, सो मी हिंदीमध्ये बोलते किंवा इंग्लिशमध्ये बोलते, सो तुम्ही समजून घ्या. आणि जर काही समजत नसेल, काही वाटत असेल, तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की विचारा. तुमच्या कॉमेंट्स प्रत्येकाच्या मला खूप महत्त्वाच्या आहेत. मी सगळ्यांचे कॉमेंट्ससुद्धा वाचते. आणि बस, अजून काय, इथे मस्त झाडं आहेत, छान गारगार वाटतं आहे एवढ्या उन्हात. पण आता सध्या टाईम झाला आहे. व्हॉट हॅपन आर्या? ती मला बोलते माझा झुला खेळतानाचा व्हिडिओ काढा दीदी. सो आता ते काम मी करायला जाते. सो चला. आर्या, काय खाते तू? अच्छा, हळू. गाईज चप्पल. सो ती आर्या काय बोलली माहिती का दीदी, की इथं जे होलं आहेत ना छोटे छोटे, त्याच्यामध्ये साप आहे अशी बोलतीये ती, आणि पळून आली. ते सापांचं नसतं, त्याच्यात उंदरं राहतात, उंदरं माऊस राहतात. सो गाईज, आम्ही आता चाललोय BRCचा फेरफटका मारायला. BRCचा फेरफटका मारायला चाललोय. वाव, ते बघ फाउंटेन बघ आर्या समोर, किती सुंदर आहे फाउंटेन. वाव, चलो चलो फाउंटेन देखने जाते. सो आता आम्ही BRCचा परिसर फिरायला चाललोय. दूसरे के बिल्डिंग में से घुस के जा रहे हैं हम लोग. हळू आर्या, पडशील. सो इथे तुम्ही बघू शकतात, बघा ग्रीनरी, किती सारी ग्रीनरी. आणि फाउंटेन तुम्हाला दिसतंय का? हे बघा किती सुंदर आहे ना फाउंटेन. झाडं बघून मला तर खूप आनंद होतो यार. जब खुद का घर लूँगी ना, तो ऐसे झाड़ी लगाऊंगी घर में. हे बघा किती सुंदर आहे सगळीकडे. इकडे हा परिसर आहे BRCचा. आम्ही ह्या गेटमधून एंटर केलेला, इथे तो गेट आहे. आणि आता आम्ही चाललोय परिसर फिरायला. पाऊस, ती त्याला पाऊस बोलतीये. काय आहे ते? फाउंटेन. ओके, फाउंटेन आहे. मला पाऊस ऐकायला आला. चला चला लवकर चला. सो गाईज, तुम्ही इथे बघू शकतात, हा अणुशक्ती नगरचा पूर्ण मॅप एरिया आहे, जो की अशा पद्धतीने इथे दिलं आहे सगळं. सो तुम्ही इथे बघू शकतात. आणि हे लोक गेले पुढे गार्डनमध्ये आर्याला खेळायला. बघा दिसत आहेत ते, खूप सुंदर आहे यार इथे. कुठे चालली तू? कुठे चालल्या त्या दोघी जणी?
चला ह्यांचा पाठलाग करूया. लपून छपून खेळायला चालले हे लोक. ए गाइस, वेयर आर यू गोइंग? हेलो, किधर जा रहे हो तुम लोग? त्यांचं म्हणणं आहे आमच्या पाठी. सो चला मग त्यांच्या पाठीमागे. परिसर खूप सुंदर आहे यार इथला. बघू शकतात तुम्ही काय ग्रीनरी. असं वाटतं एखाद्या झूमध्ये आलो आहे आपण. झूमध्ये जशी ग्रीनरी बघायला मिळते ना तशा टाईपची. मला सेम भायखळ्याचं जे वीर जिजामाता झू आहे ना भायखळ्याचं, तसंच सेम फील येतो इथलं. आणि हे तुम्ही ते बघू शकतात. हे असं ना रोल केलं ह्या पोल्सला. असं वाटतं की काहीतरी साप वगैरेच आहे. सो थोडं आम्ही एक्सप्लोअर करतो आहे अजून. आर्या, शी इज कॉलिंग मी गाईज. सो चलो. येस, व्हॉट हॅपन? गाईज इतकं भारी वाटतं ना इकडे. आता साधारणपणे 5:30 वाजलेत आणि उन्हाळ्यातसुद्धा इथे एवढं थंडगार वातावरण आहे बिकॉज ऑफ ऑल दिस ट्रीज अँड प्लांट्स छोटे छोटे. इतकं भारी वाटतं आहे ना, इतकं थंडगार वाटतं ना. छान अशी हवा सुरू. वाव, काहीतरी वेगळं बघायला मिळालं इथे. आणि तुम्ही पण बघून चक्क शॉक व्हाल. सॉरी. सो आर्या तर खूप खुश होणार आहे कारण तिच्याच ह्याचं आहे ते छोट्या मुलांसाठी. इतकं सुंदर आहे ना. सो चला, आम्ही खूप लांब आलो आहे. BRCमध्येच आम्ही आहे. BARC सॉरी, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. हे क्वार्टर्स आहे. सो तुम्हाला मी दाखवते इथला परिसर. सो तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी असं आहे छोट्या मुलांसाठी. हा हाऊस बघा किती सुंदर आहे. पण आता सध्या डर्टी आहे थोडासा. इथे सगळं असं छोट्या गोष्टी आहेत खेळायला लहान मुलांसाठी. आणि आमची आर्या बघा किती छान एन्जॉय करते आहे. आर्या, तुझी पॅन्ट बघ, तू किती घाण केली आहेस. गोल गोल फिरायचं असतं याच्यावर. कस्तुरी दीदी पण लहान झाली तिच्यासोबत राहून. ते जोरात कराय. तुम्ही काय लहान आहेत काय? लहान आहेत तुम्ही लोक? हां, लहान आहेत काय? इथं मी फिरवते ना. छोटे आहेत का तुम्ही लोक ग? हां, कसे बसले ते लोक. ए उतरा खाली. आपण बसवलं ह्याच्यावर. आर्या पण एन्जॉय करते छान. नाही खेळ ना. धरून बस आर्या, धरून बस. सो गाईज, मी हसते याचं कारण असं आहे की इथल्या गार्डनमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही स्वतःसुद्धा जाऊन लहान मुलांचे खेळ खेळलो आहे. लहानपण असलं तरी, मोठेपण असलं तरी लहानपण जगून घ्यायला पाहिजे. पण आम्ही खेळलो मस्तपैकी. मन रमलं आमचं. आणि ना इथे माझ्या मागे तुम्ही वर बघू शकता चाफ्याचं झाड आहे. सो खूप चाफा असा सडा पडलेला आहे. मी गोळा करते आणि तुम्हाला दाखवते. हां, वास किती सुंदर आहे ह्याचा. हे बघा, तुम्ही बघू शकतात. आणि ह्याचा कलर आहे ना थोडासा पर्पलिश टाईप आहे. सो मी चाफा जरा गोळा करते. मला चाफा खूप आवडतो. सो गाईज, तुम्ही इथे बघू शकतात मी किती सारा चाफा गोळा केला आहे. आर्या, ते ठेव. किती छान वास येतोय त्याचा, सुगंध आय मीन. आणि इथे खूप सारे पिवळी फुलंसुद्धा पडलेली आहेत. पण ती नेमकी काय आहेत ही फुलं, आपण इथे जरा इन्व्हेस्टिगेशन करायला जाऊया. तुम्ही इथे बघू शकतात ही फुलं. ही काय फुलं आहेत आय डोंट नो, पण ही खूप क्यूट वाटत आहेत बघायला. सो गाईज, हे काय आहे हे नेमकं माहीत नाही कशाची पेंटिंग आहे. पण जी ही पेंटिंग काढली आहे ना स्टोनवर आहे. हा पूर्ण दगड आहे एवढा मोठा. ती किती सुंदर वाटते. मी तुम्हाला जवळून झूम करून दाखवते. इथे छान झाड बनवलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि इथे जे बनवलं आहे ना आय थिंक ह्याच्यावर ना ॲक्लेरिक कलरचा यूज केला आहे. तुम्हाला हा दगड संपूर्णपणे मी दाखवते. हे बघा,
हे बघा, हा दगड बघा केवढा मोठा दगड आहे आणि त्याच्यावर हे असं आर्ट केलं आहे. किती सुंदर आहे. ज्याने कोणी केलं आहे, जे माझे ब्लॉग बघत असतील त्यांना खरंच दाद आहे. हे बघा, हे डिक्टो सेम टू सेम काढलं आहे. कोण आहेत आय डोंट नो. आणि इथे तुम्ही बघू शकतात अटॉमिक एनर्जी ॲक्ट 1948. ओके, हे फर्स्ट सेक्रेटरी आहेत ऑफ DAE. सो अशा प्रकारे मस्तपैकी आमचं इथे फिरून झालं आहे, खेळून झालं आहे, बागडून झालं आहे, सगळं झालं आहे. आणि आर्या बघा तिकडे ते लोक पोचलेत, तुम्हाला दिसत असेल. सो गाईज, अशा प्रकारे छान आम्ही मस्तपैकी BRC एक्सप्लोअर केला आहे. पण थोडुसाकच केलं आहे, जास्त नाही केलं आहे. नेक्स्ट टाईम आम्ही नाईट आऊटलाच येऊ. हिच्या घरी येऊ ना, नाईट आऊटला चालेल ना? हां. सो नेक्स्ट टाईम आम्ही नाईट आऊट करायलाच येऊ यांच्या घरी आणि पूर्णपणे ऑल ओव्हर BRC आम्ही एक्सप्लोअर करू. खूप मजा आली, खूप जास्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. स्पेशली तर आर्याने सगळ्यात जास्त एन्जॉय केलं. हां आर्या. सो आर्याने पण खूप एन्जॉय केला आणि साक्षी आणि कस्तुरी दिदी आता आम्हाला गेटपर्यंत सोडायला येतात. सो अशा प्रकारे आजचा दिवस छान पार पडला आहे. भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. मला सवय लागली मिनी ब्लॉग बोलायची. सो भेटूयात नेक्स्ट न्यू व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय.